महाराष्ट्रामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना आहेत त्या वाढतच चालल्यात। सरकार सध्या महायुतीचं आहे, मात्र बदलापूरची घटना असेल, आत्ता सध्याची जी चंद्रपूरमध्ये एक घटना घडली आहे, नराधाम जे असतात त्याला कुठला पक्ष नसतो, जात नसते, ते एक माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना घडवत असतात, मात्र त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। आज लातूरच्या वतीने, लातूर भाजप युवा मोर्चाच्या वतीने, ग्रामीणच्या वतीने हा इथं एक काँग्रेस भवन वरी बघू शकता तुम्ही, काँग्रेस भवन आहे, त्या काँग्रेस भवनसमोर तिथे निदर्शनं करत आहेत। एकंदरीत कशाबद्दल करत आहेत विचार, काय कशाबद्दल हे निदर्शनं करावं लागतात? निदर्शन करायचं प्रामुख्याने कारण एवढंच आहे, चंद्रपूर जो जिल्हा आहे तिथं युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोंढे या नावाचा व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर, 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, लैंगिक अत्याचार केले। त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आजचं आंदोलन घेतो आहे। काँग्रेस भवनासमोर घ्यायचं कारण की ज्या वेळेला राज्यामध्ये इतर कुठल्या घटना होतात त्या राजकीय नसतात। आता तुम्ही की ज्या वेळेला हा अत्याचार होतो कुठल्या पार्टीचा नसतो किंवा तो कुठल्या ह्याचा नसतो, तो अत्याचारच असतो। तर त्याच्या ज्या वेळेला ह्या घटना बाकी इथं कुठं घडतात त्याला कुठं ना कुठं जोडायचं, त्या कुठं ना कुठं राजकीय त्याला दिशा द्यायची किंवा ते भाजपवर कसं आणून ठेवता येईल याचा प्रयत्न दरवेळेला काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल दरवेळेला तीव्रपणे प्रयत्न करत असतात। तर आज ज्या वेळेला अधिकृत त्यांच्या पार्टीचा एक कार्यकर्ता एक अशी घटना करतो त्यावेळेला हे अख्खं काँग्रेसची जी एरवी एवढं त्यांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो आहे, आत्ता ते गप्प काय आहेत याचं उत्तर आम्हाला मिळावं म्हणून आम्ही काँग्रेस भवनसमोर हे आंदोलन केलेलं आहे। लातूरमध्ये अत्याचाराच्या घटना वाढतात, त्याच्यावर काय म्हणतात? त्याच्यावर सुद्धा आमचं एवढंच म्हणणं आहे की लातूरमधले स्थानिकचे आमदार हे कधी ठिकाणावर नसतात, ते जर ठिकाणावर असते तर त्यांना ह्या गोष्टी कळाल्या असत्या। पण जेवढा प्रयत्न आमचं सरकार आहे, जेवढा प्रयत्न आमच्या ज्याने होतील, जेवढे प्रयत्न आमचे आहेत तेवढे आम्ही करणार। आणि अशा घटना आता आमच्या कानावर आल्या तर मी आत्ता याच्यानंतर त्वरितच SP साहेब असतील किंवा जिल्ह्याच्या कलेक्टर असतील या दोघांकडे जाऊन निवेदने देणार आहे आणि इथून पुढं आमच्या जिल्ह्यामध्ये अशी कुठलीही घटना घडता कामा नये। आणि जर अशा घटना घडत असतील तर भारतीय जनता पार्टी त्या विषयामध्ये ज्या भाषेत त्यांना कळतं त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला त्यांना तयार आहोत। एज्युकेशन हब लातूर होत चाललं आहे, पण लातूरमध्ये एज्युकेशन हबमध्ये ट्युशन एरियामध्ये अनेक घटना होत आहेत, दबल्या जात आहेत। एक युवक आहात तुम्ही, आता सगळे भावी राजकारणामध्ये येत आहेत, काय असं नाही ह्याच्यावरती तुम्ही जे म्हणालात की अशा घटना महाराष्ट्रभरामध्ये घडत आहेत, पण त्याचं ठोस असं उत्तरही महाराष्ट्र शासन देऊ लागलेलं आहे। आपण पाहिलं की बदलापूरच्या घटनेनंतर आता अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झाला, प्रत्येक मुलीला असं वाटत होतं की तिथं जे बालवाडीतल्या लहान मुलीवरती जो छळ झाला होता त्याचं उत्तर हेच असायला पाहिजे होतं, अशी त्यांची एक भावना होती। त्या भावनेचा कुठंतरी मला वाटते नैसर्गिक आदर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेला आहे। आता जी घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे तिथं काँग्रेसच्या युवा अध्यक्षांनी तिथं अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीवरती छळ केलेला आहे। आता काँग्रेसची का चुप्पी आहे? म्हणजे शाळेमध्ये तिथं जेव्हा हे दुर्दैवी प्रकार घडला होता त्याचं फडणवीस साहेबावर टार्गेट करून राजकारण करता किती दुर्दैवी आहे। त्या विषयामध्ये आपण फाशी व्हावी, आपण त्याला सजा मिळावी, सगळ्यांनी एकत्रित मिळून ती मागणी करणं योग्य होतं, पण त्याचं राजकारण केलं। आता काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना केल्यानंतर तुम्ही तिथं पोलीस प्रशासनाला दाबण्याचा प्रयत्न करता, विरोधी पक्ष नेत्यांचा तिथं जिल्हा आहे, मग असं का? चुप्पी का? आता काँग्रेस भवन आहे, इथले कार्यकर्ते कुठे पळाले? जेव्हा बदलापूरमध्ये घटना आली होती इथं रोज मोर्चे त्या ठिकाणी चालू होते। आज काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही घटना केल्यानंतर इथं पण राजकारण का? हे शोभतं का महाराष्ट्राला? याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण न करता तिथं त्या व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी आपण काय करता येते याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे। भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, आता काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपण कसं बोलावं ही जर भावना असेल तर तुम्ही फक्त मुलींचं राजकारण करताय, महिलांचं राजकारण करताय, महिलांच्या सुरक्षेचं राजकारण करताय, हे सिद्ध होत आहे। विधानसभा तोंडावर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असं विरोधक म्हणतात। अजिबात नाही। जर तसा विषय असता, ती घटना घडली विधानसभेच्या तोंडावर घडली, विधानसभा तोंडावर आहे, याच्यामध्ये ते काही आमचा दोष आहे का? विधानसभा येणाऱ्या काही दिवसामध्ये लागणार आहे। त्यांनी पोलिसांवर फायर केली, सेल्फ डिफेन्समध्ये, सेल्फ प्रोटेक्शनमध्ये त्याच्यावर फायर झाली, त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला। पण मी तो दुर्दैवी अंत म्हणणार नाही, त्याला ती शिक्षा व्हायलाच पाहिजे होती, त्याच्यापेक्षा जर अजून कुठली कठोर शिक्षा असेल तर ती त्याला झाली पाहिजे। याच्यामध्ये राजकारण करायचा विषय नाही, याच्यामध्ये राजकारण करायचा मुद्दाही येत नाही। माझ्या घरातलीच अशी एखादी महिला असती तर माझी हीच अपेक्षा राहिली असती। त्याच्यामुळे हा विषय राजकारणाचा नाही आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे कुठलाही कार्यकर्ता महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कधीही राजकारण करायचे आमचा इंटरेस्ट नाही किंवा कधी आम्हाला राजकारण त्याच्यावर करायचं आहे। आम्ही महिलाच्या संदर्भामध्ये राजकारण करत नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं यांचं म्हणणं आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये जे वाढत चाललेल्या ज्या घटना आहेत त्या कुठेतरी निंदनीय आहेत।
नराधामाला ही कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत भाजप युवा मोर्चाचे जे इथले पदाधिकारी आहेत ते मांडत आहेत. माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, लातूर.